नमस्कार मित्रांनो, आपलं युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की बाबा बंदिस्त शेळी पालन तुम्हाला करायचं आहे. तर मित्रांनो, बंदिस्त शेळी पालन कुठल्या शेळीपासून चालू करायचं, तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर होता होईल तेवढं व्हिडिओ ध्यानानं बघा, त्यामुळे तुमच्या मनातले जे डाऊट आहे ते मित्रांनो निघून जातील. त्या तुम्हाला कळेल की बाबा की बंदिस्त शेळी पालन करायचं आणि आपल्याला कुठल्या शेळीपासून करायचं आहे. तर तुमच्या मनात असेल की शेळीपालन तर चालू करायचं, बंदिस्त करायचं बाबा, आपल्याला हिंडायला हिंडायला बाहेर काय नाही, तर आपण पूर्णपणे बंदिस्त करायचं, तर जाऊन आपण बाबा शेळी आणूया. तर नक्कीच तसं काय करू नका मित्रांनो, कारण की तुम्ही नक्कीच तोट्यात येणार आहे. जर शेळीची निवड करताना बंदिस्त शेळी पालनात तर तुम्ही चुकला, तर तुमचा पाया जर चुकला तर तुम्ही पूर्णपणे चुकणार आहे मित्रांनो. तर काय करायचंय तुम्हाला, बंदिस्त शेळी पालन करत असताना ध्यानात ठेवायचं तुमच्या मित्रांनो. तर बंदिस्त शेळी पालन करायला लागलाय तुम्ही, पूर्णपणे बंद करायला लागलाय आणि तिला आत आणून टाकायला लागलाय आणि गावरान शेळी भरायला लागलाय, तर नक्कीच तुम्ही सक्सेस होणार नाही. ती तुमच्या डोक्यातनच काढून टाका, जर गावरान शेळी तुम्ही बंदिस्त जर करत असता. आणि मी बिटल शेळी तुम्ही निवडताना तुम्ही कुठली शेळी निवडायची, बिटल शेळी निवडायची. तर बिटल शेळी का बरं निवडायची, तर मित्रांनो ध्यानात ठेवा, बिटल शेळी असणारा तिचा स्वभाव मित्रांनो. तर तुम्ही माझ्याकडे एक भुंडी शेळी बिटल मध्ये आहे, तर बघू शकताय. तर हे मित्रांनो ही शेळी बघू शकताय, आलाच बघा गावरान बोकडा आलाच, मस्तीचा बोकड म्हणते त्याला. गावरान मध्ये तुम्हाला मस्ती जास्त बघायला मिळणार आहे. आणि जर बिटल तुम्ही जर करायला लागलाय, तर मित्रांनो ह्याचा एक फायदा होणार आहे तुम्हाला. बिटल जर शेळी तुम्ही आणली आणि बंदिस्त जरी करायला लागलाय तुम्ही, तर नक्की तुमचं सक्सेस आहे, कारण की मित्रांनो. आणि जरी तुम्ही ही शेळी बघताय माझ्याकडे, गावरान शेळी आहे. तर मित्रांनो ही गावरान शेळी आहे आणि हिला तुम्ही जर बंदिस्त करायचं जर ठरवलं, तर ही शेळी नक्की तुम्हाला बंदिस्त होणार नाही. का बरं बंदिस्त होणार नाही मी कारण म्हणतोय, तर तुम्ही समजून घ्यायचा मित्रांनो. तुम्हाला एवढं सांगतोय मी कारण का बरं माहिती आहे, जर तुम्ही ह्या शेळीला बंदिस्त करायचं म्हटलं आणि तुम्ही बाबा सगळं नियोजन केलं, शेडचं नियोजन केलं, जाळी बिळी मारली टकाटक आणि हिला आणून तुम्ही आत सोडले, तुम्ही हिला सोन्याचा घास घाला मित्रांनो. जरी सोन्याचा घास घातला तर तुम्हाला काय होणार आहे, हिला नक्की तुम्हाला हिची तुम्हाला चमक बघायला मिळणार नाही, हिची वाढ होणार नाही, हिची कोकरं नीट पडणार नाही. ते जरी ह्यातनं जरी तुम्ही सगळं नियोजन केलं आणि बाबा करून सगळं हिला बंदिस्त केलं, तर कोकरं जरी झाली तर ती तुमचं कोकरं कधीच फायदे ठरणार नाही. ती शिळे वेळेवर गाप जाणार नाही, वेळेवर येणार नाही. आणि वेळेवर येणार नाही, वेळेवर गाप जाणार, तुम्ही जी लावलेला पैसा सगळा तुमचा मित्रांनो तसाच थांबणार आहे, तुम्ही केलेलं कष्ट वाया जाणार आहे, जर तुमचं योग्य नियोजन आणि योग्य शेळीची निवड जर नसली तर. त्यामुळे मी ध्यानात घ्या, तुम्हाला म्हणतोय काय की बाबा, तुम्हाला जर शेळी पालन बंदिस्तच करायचं आहे, तर नक्की ह्या शेळीपासून तुम्ही लांब राहा. कारण का बरं म्हणतो, हिचा स्वभाव, हिचं नेचर. तर मित्रांनो हिचा स्वभाव असा आहे की हिला ही आक्रमक आहे, होता होईल तेवढी शेळीचा स्वभाव बघितलं तर तुम्हाला ही आक्रमक शेळी आहे. जर ह्या शेळीला तुम्ही बंदिस्त केलं तर एकमेकाला मारामारी एवढ्या भरपूर प्रमाणात होणार आहे की तुम्ही विचार पण करू शकत नाही. तर एकमेकाला शेळी भरपूर प्रमाणात मारणार आहे. आणि हिचा नेचर असा आहे की बाहेर जसं जेवढं खाऊन हिंडून येईल तेवढं हिच्या अंगाला लागणार आहे, तेवढं तुम्हाला ते मित्रांनो फायदा जास्त देणार आहे, होता होईल तेवढं. तर ह्या शेळीचा विषय तर तुम्ही डोसक्यात तुमच्या असला तर काढूनच द्या, तुम्हाला ही शेळी बंदिस्त होणार नाही मित्रांनो. पण हिला तुम्हाला हिंडवायला लागणार आहे. आता बंदिस्त नेमकी शेळी कुठली होईल, तर ती धावते मित्रांनो. बिनधास्तपणे त्या शेळीला बंदिस्त करा आणि तुम्हाला कधीच टेन्शन येणार नाही आणि तुम्ही त्या फायद्यात नक्कीच राहणार आहे, अडचणी कुठल्याच येणार नाही. तर चला तुम्हाला धावती बंदिस्त करायची शेळी. तर मित्रांनो बंदिस्त करायला शेळी, हा, तर मित्रांनो तुम्ही ही बघू शकताय, बाळ नीट दिसते, दिसते तुला, दिसत नाही मग इकडे ये, तू इकडे ये, त्यांना दावे नीट दिसते आता. हा, तर तर मित्रांनो ही शेळी नक्कीच तुम्ही बंदिस्त करा. का बरं मी म्हणतोय की बाबा ही शेळी बंदिस्त करा, पूर्ण शेळी दिसते बाळा, दिसते. तर शेळीची वाढ बघा मित्रांनो, कशा पाय शेळीची वाढ एवढी आहे, तर ही शेळी मित्रांनो बंदिस्त शेळी आहे. आणि कोकरे देण्याची कॅपॅसिटी जी तीनची आहे मित्रांनो. तर का बरं, कारण हिचं नेचर, हे स्वभाव, त्या शेळीत आणि ह्या शेळीत मित्रांनो जमीन आसमानचा फरक आहे. तर तुम्हाला ह्या शेळीचा असा स्वभाव दिसून येईल की जरी तुम्ही जर हिला सोडायचं म्हटलं तरी सोडू शकताय आणि बंदिस्त करायचं म्हटलं तरी बंदिस्त करू शकताय. जेवढं बंदिस्त करून घाल चला तेवढं फायद्याचं आहे मित्रांनो. ही शेळी अशी आहे की बाबानो,
हिचा स्वभाव पुढला असा आहे की जेवढं तुम्ही खायला बंदिस्तपणे घालचाल तेवढी झपाट्याने वाढ होते मित्रांनो ह्याची. आणि हिला तुमचं खुराक नियोजन आणि तुमचं चारा नियोजन जर योग्य असेल, चांगलं चारा नियोजन, चांगलं खुराक नियोजन किती टक्क्यानं किती प्रमाणात घालायचं हे जर तुम्हाला ह्याचं जर कळालं तर नक्कीच तुम्हाला बंदिस्त मध्ये तुमच्या जर डोक्यात प्लॅन असेल तर नक्कीच तुमचा मित्रांनो सक्सेस होणार आहे. ना की गावरान शेळीपेक्षा तुम्हाला ही जर फायदा द्यायची म्हटली तर बंदिस्तीमध्ये देऊ शकते मित्रांनो नक्कीच. कारण हिचं नेचर, हिचा स्वभाव शेळी पालन करत असताना ध्यानात ठेवायचं मित्रांनो, तिचं नेचर स्वभाव ओळखून मग तुम्हाला करायचं. बंदिस्त करायला लागलाय आणि तुम्ही जर गावरान भरायला लागलाय तर नक्कीच मित्रांनो तुम्ही त्यात तोटा खाणार आहे. आणि ह्या शेळीचा नेचर आणि स्वभाव आणि हे जे त्यामुळे नक्कीच निवडताना तुम्ही माझं तर सजेशन तुमच्या बुद्धीला कसे पटते बघा, किंवा तुम्ही अनेक युट्यूबवर व्हिडिओ बघा आणि तुम्ही तुमच्या मतानुसार तुम्ही ठरवा. तर माझं तर सांगणं आहे की तुम्हाला बंदिस्त करायला एक नंबर शेळी. आणि फिरस्ती जर करायचं म्हणलं तर तुम्हाला मी शेळी धावतो मित्रांनो. बाळा इकडे धाव जरा. फिरस्ती म्हणलं तर एक नंबर शेळी. कारण दोन्ही पण शर्ट शर्ट कुठलीच बाद नसते ते मित्रांनो. फक्त आपल्याला कळायला पाहिजे की बाबा दिसते बाळा, दिसते फिरस्ती करायला कुठलीच आपली शेळी शर्ट मित्रांनो बाद नसते ती. नाही तुम्ही म्हणणार की शर्ट बाबा बाद आहेत अशी तशी कुठलीच नसते. फक्त त्यांच्या नेचर, तिच्या स्वभावानुसार, त्यांच्या वातावरणात राहण्याच्या. त्या शेळीला मित्रांनो ऊन सहन होईल, गारवा जास्त सहन होणार नाही. या शेळीला गारवा जास्त सहन होईल, ऊन जास्त सहन होणार नाही. त्यामुळे तुम्ही ध्यानात घ्यायचं आहे की. आणि ओळखाच्या खुणा मी मागल्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर सांगितल्या, त्या कशा ओळखायच्या तशा ओळखायच्या. तुम्ही तुमचा पाया चुकू देऊ नका मित्रांनो. ते जर पाया तुमचा चुकला तर असं होणार आहे की इकडे बाळा इकडे. तर माझ्याजवळ मी असंच की बाबांनो मित्रांनो काय केलं की शिशिरी बघू शकताय तुम्ही माझ्याजवळ आहे. तर एका शेळीने काय केलं की गावरान शेळीने ह्याचं कुत्क्यात शिंग मोडून टाकलं, दणक्यात शिंग मोडले. ह्याचं आता काय मित्रांनो, जर मी काय जरी केलं आणि मारल्यामुळे ही शेळी पोटावर हिच्या मारल्यामुळे ही शेळी गाबडली. तर बघू शकता शेळीची अवस्था काय झाली. उठ. तर मित्रांनो हिची अवस्था बघा. तर हिच्या पोटात 2 कोकर होते. शेळी बारकी बिटल आहे शेळी. तर बिटल हिचं कान बघू शकताय, हिचा नाकाचा तोरा बघू शकताय, हिची मान, हिची लांबी बघू शकताय. शेळी बारकी पर प्युअर बिटल आहे मित्रांनो. तर हिला काय झालं की आपल्या गावरान शेळीनं मित्रांनो तुम्हाला शेळी धावतो. तर ह्या शेळीनं मित्रांनो शेळी फक्त बघितली तर दोनच येतात शेळी आहे मित्रांनो. तर ह्या शेळीनं मारून तिचे पाक ती शेळी गाबडायला लावली. तर तिच्या पोटावर धक्का दिल्यामुळे, तिच्या शिंगावर मारल्यामुळे तिचा शिंग मोडला आणि ती शेळी गाबडली. तर तुम्हाला काय करायचं आहे की बंदिस्त जर करायला लागला मित्रांनो तर बंदिस्त करताना ध्यानात ठेवा, गावरान मिक्स बिटल करू नका, सेपरेट करा. बिटल करायचं तर एक तर बिटल करा आणि बंदिस्त करा. जर हिंडवायला निघालं तर हिंडवू शकताय तुम्ही. आणि जर हे गावरान तर करा असेल तर गावरान करा. त्याचा फायदा तोटे मी आणि एखाद्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेल की बाबा नेमकं गावरानच करायचं झालं तर त्याला काय करावं लागेल आणि बिट्टलच करावं लागलं तर काय करावं लागेल. तर मित्रांनो बंदिस्त शेळी पालन निवडताना माझे तर सजेशन नक्की राहील की तुम्हाला बिट्टल करा. आणि एवढी माहिती बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. जरी तुम्हाला आणि कुठली माझ्याकडनं जरी माहिती पाहिजे असली तर मित्रांनो माझ्या कामातून नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. एवढं बोलून माझे धन्यवाद.